टॉप 5 मराठी हॉरर मूवीज जे तुम्ही एकटे बघू नाही शकत. पहिल्या नंबरवर असलेली समांतर 2020 मध्ये आलेली ही सिरीज ही पारंपरिक कथा नाही, पण नियतीवर आधारित एक मानसिक थ्रिलर आहे. कल्पना करा, कोणीतरी तुमचं भविष्य आधीच जगतोय आणि तुम्हाला माहीत आहे पुढे काय घडणार. भीती इथे भूतांची नाही, ती स्वतःच्या नियतीची आहे. रेटिंगमध्ये 10 पैकी 9 असलेली ही सिरीज मानसिक भयाचं परफेक्ट उदाहरण आहे. दुसऱ्या नंबरवर आहे बळी. 2021 मध्ये आलेला हा चित्रपट एका वडिलांची आणि त्याच्या मुलाची गोष्ट सांगतो. पण हे हॉस्पिटल साधंसुद्धा हॉस्पिटल नाही, यात काहीतरी वेगळं घडतंय. ही कथा एकाच वेळी भावनिक आणि भीतीदायक आहे. शेवटपर्यंत तुम्ही स्क्रीनकडून नजर हटवू शकत नाही अशा प्रकारे डायरेक्ट केलेला हा मूवी 10 पैकी 8 रेटिंग दाखवते. भावना आणि भयांचं नाजूक संतुलन या मूवीमध्ये दाखवलं आहे. तिसऱ्या नंबरवर आलेला दशावतार 2025 मध्ये आलेला हा मूवी एक हॉरर नाही, तर जो देवत्व आणि अंधश्रद्धा यांच्या सीमारेषेवर चालतो. जुन्या मूर्त्या, गड विधी आणि श्रद्धेच्या आत दडलेला काळरस सिनेमा दाखवतो की श्रद्धा जर अंध झाली तर तीच भीती बनते. 10 पैकी 9 रेटिंग असलेला हा मूवी मिथक, रहस्य आणि भय यांचं परफेक्ट मिश्रण आहे. नंबर 4 वर आहे जारण. 2024 मध्ये आलेला हा मराठी हॉरर, ज्यात फक्त काळ्या जादूचा विषय नाही आहे, तर मानवाच्या लालसेचा आणि भीतीचा संगम दाखवला आहे. एका छोट्या गावात घडणारी ही कथा, जिथे प्रत्येक व्यक्ती काहीतरी लपवत असतं. चित्रपटाचं वातावरण, मंद प्रकाश आणि साऊंड हे सर्व मिळून एक सायकोलॉजिकल हॉरर एक्सपिरियन्स तयार करतात. शेवटपर्यंत तुम्हाला असं वाटत राहतं की खरं भूत कोण आहे. आणि शेवटचा लपाछुपी 2017 मध्ये आलेला हा एक हॉरर फक्त भूतकथेपुरता नाही आहे. गावातल्या एक गर्भवती बाईची गोष्ट, जी एका नव्या घरात राहायला येते, पण त्या घराच्या भिंतींमध्ये दडलेलं भयानक भूतकाळ हळूहळू समोर येतो आहे. सिनेमाचा सिनेमॅटोग्राफी आणि साऊंड डिझाईन इतकं प्रभावी आहे की प्रत्येक सावलीत काहीतरी दडलेलं वाटतंय. लपाछुपी म्हणजे फक्त भीती नाही, ती मातृत्व, अपराध आणि परंपरेतल्या अंधश्रद्धेवरही बोट ठेवते. हे सगळे सिनेमे दाखवत आहेत की भीती फक्त सावल्यांमुळे नसते, ती आपल्या मनात दडलेली असते. त्यापैकी तुम्हाला कोणता चित्रपट जास्त आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून अशा मराठी कथांसाठी दृष्टिकोन मराठीला सबस्क्राईब जरूर करा, कारण खरी भीती अजून बाकी आहे.